पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। वारकरी संप्रदाय गेली अनेक शतके समाजाला नैतिक मूल्ये, संस्कृती रक्षण आणि देशभक्तीची शिकवण देत आहे। आजही हा संप्रदाय धर्म आणि राष्ट्रहितासाठी अविरत कार्यरत आहे। याच भूमिकेतून वारकरी ऐक्य साधण्यासाठी आणि शासनाकडे महत्त्वपूर्ण मागण्या लावून धरण्यासाठी आषाढी एकादशीच्या म्हणजेच 25 जुलै या पावन पर्वावर पंढरपूर येथे एक दिवसीय भव्य वारकरी महाधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी दिली। यावेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण मारुती महाराज तुंतुने शास्त्री, तसेच राष्ट्रीय प्रवक्ता हरिभक्त परायण निवृत्ती महाराज हल्याळीकर, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री प्रसाद पंडित आणि हिंदू जनजागृती समितीचे श्री दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते। नमस्कार, रामकृष्ण हरी। आता महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचण्यासाठी अतिशय अल्प कालावधी राहिलेला आहे आणि या कालावधीमध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवरती सर्व ठिकाणी जागृतीचे अनेक कार्यक्रम चालू आहेत आणि यामध्येच एकादशीच्या दिवशी 25 जुलैला दुपारी 1 ते 4 सद्गुरू गंगागिरी महाराज मठावरती भक्ती मार्ग जनकल्याण हॉस्पिटलच्या जवळ पंढरपूर या ठिकाणी एका भव्य वारकरी महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे वारकरी महाअधिवेशन 2008 पासून चालू आहे। यावेळच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे तथाकथित काही मंडळींनी वारकरी संप्रदायाचं, हिंदू धर्माचं कार्य करणाऱ्या खऱ्या वारकरी संतांना घुसखोर संबोधून त्यांचा अवमान केलेला आहे। अशा सर्व वारकरी संतांचा सन्मान या वारकरी महाअधिवेशनामध्ये करणारे या अधिवेशनाचे प्रमुख विषय वारकऱ्यांची सर्व तीर्थस्थानं ही मद्यमांस मुक्त झाली पाहिजे, त्याच्या परिसरात कुठेही अशी दुकानं असता कामा नये। त्याचबरोबर ज्याप्रमाणे तिरुपती बालाजी या ठिकाणी एक विशेष कायदा करून त्या परिसरात 10 किलोमीटर अंतरावरती अन्य धर्मियांना प्रचार प्रसार करता येत नाही, अशाच प्रकारचा कायदा वारकऱ्यांच्या तीर्थस्थानी असावा। ईशनिंदा कायदा हा लागू करण्यात यावा। लव जिहाद धर्मांतरण विरोधी कायदा ही राज्यपालांची स्वाक्षरी होऊन लवकरात लवकर लागू करण्यात यावा। गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू झाला असला तरी त्याची कठोर अंमलबजावणी होत नाहीये। समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे। अशा विविध मागण्यांसह या अधिवेशनामध्ये हिंदू धर्मावरती, राष्ट्रावरती होणाऱ्या आघातांविषयी चर्चा केली जाणार आहे। या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी दंडी स्वामी अमृतानंद महाराज असणार आहेत, मार्गदर्शक परमपूज्य रामगिरी महाराज असणार आहेत। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्व वारकरी बांधवांनी, वारकरी मंडळींनी, सर्व हरिभक्त परायण यांनी एकादशीच्या दिवशी 25 जुलैला दुपारी 1 ते 4 गंगागिरी महाराज बाबांच्या मठावरती यावं आणि या वारकरी अधिवेशनात सहभागी व्हावं असं आवाहन करतो। नमस्कार, रामकृष्ण हरी।